अर्जंट आला की समजायचं आरटीओले फार्मात असतात. माझीच गाडी उचलली आज पुढला ऑफिसवरनं. मग काय बोलवलं अश्विनला आणि गेलो की गाडी सोडवायला. आतला व्हिडिओ दाखवायची गरज नाही, तर तुम्हाला माहिती आहे आपलं नियोजन कसं असते. 5 मिनिटात आपल्याला गाडी मिळाली. संध्याकाळी ताईला सोडा जायचं होतं. ताई म्हणली मला सोडून यायला लागते. आज गुरुवार असल्यामुळे सांगूचा पण बाजा जोरात होता आणि गर्दी तर एवढी होती की सांगण्यासारखं नव्हतं. आणि आम्हाला सुद्धा माळवं घेऊन यायचं होतं घरी लवकर. मग काय गेलो की माळवं घ्यायला बघतो तर कारत्यानं शेंगा घेतलेला ते मोजत लागलेला किती आहेत म्हणून बघायला लागलेला. संध्याकाळी घरी आल्यानंतर यांचा एवढा धंदा राग बघायला एवढा लागला. राग थांब 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 अरे थांब 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 बाळ मोडशील ते बाळ थांब काय मोडणार संध्याकाळी अचानक नियोजन केलं कोल्हापूरला जायचं. कोल्हापूरला गेलो म्हणलो आता जाऊन जरा ऑफिसला बसायला लागते. मग काय गेलो की ऑफिसला बघतोय तर काय अश्विन आणि दुसरा माणूस आपली शेंगदाण खायला बसलेला. संध्याकाळचं 9 वाजून गेलं तर अजून जेवली नव्हती म्हणून शेंगदाण खायला बसलेलं. मग काय आलो की आपल्या रंकाळ्यावर. समोरचं बोलत नसताना एकतर्फी बोलत राहणं आयुष्यातील सर्वात मोठे एकटंपण असतं. हेच आम्हाला या रंकाळ्यावर शिकवलं. रंकाळा म्हणजे एक नंबरचा विषय. ज्यांच्यासोबत आलोय त्यांच्यासोबत थोडं फिरायला लागतं. काय नवनाथ भाऊ म्हणला बरेच दिवस झाला आपण काय खाल्ल्यानं नाही एकत्र आहे. मग म्हणलो चला की जाऊया आपण खायला. गेलो सँडविच खायला, तिथं पण गर्दी होती. पहिला सँडविच खाऊन घेतला आणि तिथनं पहिला बाहेर पडलो. अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या आयडीला एकदा फॉलो करावं लागते आणि तुम्ही फॉलो नाही केलं तर आपण तरी कसं मोठं होणार. म्हणून एकदा